प्रभू येशूना कुवारी मरियमचे पोटी पवित्र आत्माखाली जन्म घेतला आणि प्रभू येशू हे दुनियावर पाप्यांची समाधी आला ने त्यांना आंधळ्यांना देखतं केलं, लंगड्यांना चालतं केलं, मरेल्यांना जिवतं केलं. शेवटे प्रभू येशूला वधस्तंभावर जडाईमनी आला ने प्रभू येशू मरून गेला, पण तो 3 दिवस राहून जीवता झाला ने आज पण जीवता आहे. तुम्ही पण प्रभू येशूवर विश्वास राखा, तुम्हाला तुमचे घरी बद्यांना शांती जडील. येशू नारे जन्मारे घेतला कुवारी मरियमचे पोटी. येशू नारे जन्मारे घेतला कुवारी मरियमचे पोटी. येशू तेजा बास होता, मरियम तेजी आईस होती. यूसुफ तेजा बास होता, मरियम तेजी आईस होती. येशू नारे जन्मारे घेतला ढोरांचे गोठ्यामनी. येशू नारे जन्मारे घेतला ढोरांचे गोठ्यामनी. येशू नारे जन्मारे घेतला कुवारी मरियमचे पोटी. आंधळ्याला तू देखता रे केला, लंगड्याला तू चालता रे केला. आंधळ्याला तू देखता रे केला, लंगड्याला तू चालता रे केला. मुंग्याला तू बोलता रे केला, मरेला जीवता रे केला. मुंग्याला तू बोलता रे केला, मरेला जीवता रे केला. येशू नारे जन्मारे घेतला कुवारी मरियमचे पोटी. शुक्रवारी मरून गेला, इतवारी जीवता रे झाला. शुक्रवारी मरून गेला, इतवारी जीवता रे झाला. येशू आहे जीवता रे देव, नवा जीवन देणार. येशू आहे जीवता रे देव, नवा जीवन देणार. येशू नारे रक्त व्हावला पाप्यांचे पापासाठी. येशू नारे रक्त व्हावला पाप्यांचे पापासाठी. येशू नारे जन्मारे घेतला कुवारी मरियमचे पोटी. येशू नारे जन्मारे घेतला कुवारी मरियमचे पोटी. माझ्या दोस्तार, मी तुम्हाला कोई एक महान मोठी अगत्य वस्तूविषयी गोट सांगाय मागू तुही. तुम्ही जाणता का, आपल्याला जहां कोई मुसीबत येते तहा दुसऱ्यांची मदत आपल्याला पाहिजे. मोठ्यामनी मोठा दुःख पीडा रोग मिटवायसाठी आपले दवा करवा, भक्तांच्या जवळ जावा अथवा मांदळ्या तावीत बांधतोही ने चमत्कार झाला असा देखाव करू तुही. का भूत पलित आपले तंगाडू तुही ने कोडे कोखत आपले भक्षण देतोय. ओढ्यान भूत भूताळ्या आपल्याला हैराण नाही करत. आपले रिवाज विषय सांगून दाखवा अशी कामा मग एजे लिदे थोडा टाइम मग कदाच पवित्र आत्मा आपल्यांचा संगत सोडून जातोय. तहा घडी घडी तो पोतेचा खराब कार्य चालू राखवतोय ने आपल्याला खरी मदत जड नाही. माझ्या दोस्तार, जे आपल्याला खरी खरी बेस मदत करू शकतात त्याची मी गवस करेल आहे. ते मला मिळून गेलत. शैतानच्या हातातून सोडवायसाठी आपले जवळ आलाय. त्याचे नाव येशू आहे. तो मोठ्यामनी मोठा महान शक्तिवान प्रभूचा पोरे आहे. खराब दुष्ट आत्मा जे लोकांना आपदा पाडतोय त्याला जिताय आकोसमनी घ्या. प्रभू येशू पासे शक्ती ताकद आहे. ईश्वरथून आपले व्हायला पडून गेलोय. ओढ्यानंच असं खराब तत्व आपल्याला दुःख देतात.
आपले पापांसाठीच आपले बधी ईश्वरतून वायलं पडून गेलोय. ईश्वरतून वायलं हुवत आपल्या हाचा जीवन जीवन नाही सकजन. कसं आहे का, हाचा जीवन तर खाली ईश्वरचे सम्मुखच आपल्याला जडत आहे. जे ईशूला खऱ्या दिलखाल प्रार्थना करील ने विश्वास करील तो कायमसाठी स्वर्गमनी जाईल ने तो कायम जीवन द्यायला आला. ईश्वर आपल्याला पोतेचे चोपडीतून वाचून सांगतोय का, जे ईशूमनी मानील त्याला जे लांबा जीवन अनंत जीवन जडील. जे ईशूला सोडील त्यावर ईश्वरचा कोई जातचा आशीर्वाद नाही जडील. जहा तो मरतोय तहा शैतानचे नरकमनी भोगवाय त्याचा जीव नरकमनी जातोय. पण बेस जीवन अनंत जीवन तर खाली स्वर्गमनीच राहत आहे. हे जीवन येशू ख्रिस्त पासूनच मिळत आहे. ते जे मागली करून जाव तहा ईश्वर बेस जीवनने नवा जीवन दिल. अशी कोठो जागा नाही मळ का, जठून येशू हे जीवन तुम्हाला देऊन सकत असा जीवन तुम्हाला मिळ. तो सांगतोय का, माझे सम्मुख या, तुम्ही भंगेलने भार उचकून तुम्ही दुखी आहात, मी तुम्हाला आराम शांती आनंद देईन. हे नवा जीवन येशू तुम्हाला कसा करून देऊन सकील ते तुम्ही जाणाय मागता. येशूना खुद पोतेचा जीवन बलिदान मनी दिला. ते पण आपले बद्यांचे पापांचे साठी पोतेना जीवन बलिदान केला. वधस्तंभावर पोतेना बलिदान देऊनने मरूनने पाप क्षमा करून पवित्र इष्ट रूप मनी पोते येशू बनला. येशू मनी श्रद्धा राखा, तो मग तुम्हाला आनंद शांती दिलच. भगत माणसा तुम्हाला पवित्र जीवन आनंद का शांती कोई दिस देऊ शकतील नाही. आता येशू मनीच विश्वास भरोसा राखा. खराब कर्मातून पास फिरा ने एक चोखे दिल ना त्याचे नियमचा पुरेपुरा पालन करा. त्याची प्रार्थना करा ने त्याला सांगा, हे प्रभू मला पापातून बचवून घे ने मला माफ कर. मी येशूचे नियम प्रमाणे चालाय मी विचार करू तुही. आमीन. तुम्ही कशी कहा, चला जीवनची कोड्याक अगत्याच्या जरूरचे विषय आपले हारी राहून गोठी करू. आपले जाणतोय का, हे जीवन खूप तुका आहे. समय येईल आपले मरण पामू तुही, परंतु मरू मग काय बनू, आपले कुठं जाऊ. बधी लोक हे गोठी विषय जाणत नाही. हाचा प्रभू काय सांगतोय ते आपले बधेही ऐकाय पाहिजे. वळण आपले भविष्यासाठी आपले तयार होऊन सकू. हाचा प्रभूना दुनिया बनवलीने हारी एमनी बधी वस्तू बनवली. तो स्वर्गमनी राहतोय. तडप प्रकाश उजेड आहे ने बदा बेस आहे. प्रभू आपल्याला याद करतोय ने स्वर्गमनी तेजे हारी राहू अशी आपल्या हारी आशा राखतोय. जहा आपले मरुतुही तहा तो आपल्याला जठ आपले हमेशा सुखी होऊ तठ घेऊन जातोय. इच्छा राखतोय, परंतु आपले पाप कर्म खाल भरपूर राहू आपले खराब कर्म हमेशा करतोही. प्रभू खराब कर्मला पापांना दूर करतोय. तो सांगतोय का, जे पाप करतात त्यांना शिक्षा कराय पाहिजे. ते जहा मरतात तहा ते नरक मनी जातात ने जातील. हे नरकचा परिणाम भयंकर दुःखवाळाने इष्ट जसा कष्ट आहे. परंतु प्रभू धरतीवरतचे बद्धी लोकांना याद करतोय, दया करतोय. ते दुखी होत अशी इच्छा यांची होवच नाही. पापाची ही शिक्षातून त्यांना बचवाय हमेशा प्रभू इच्छा राखतोय. हे कारणसाठी त्याही पोतेच्या पोऱ्या प्रभू येशू ख्रिस्तला हे दुनिया मनी दवडला. पोतेचे वानुक त्याचा जन्म होईला ने आपल्यांचे वानुक माणसाचे रूपी मोठा झाला. परंतु तो खूपच दयाळू होता ने तो कोई दिस काही पण खराब काम करत नाही होता. ता मग वधस्तंभावर मरायसाठी पोतेचा जीवन दिला. तठ आपले करता बद्यांचे साठी त्यांना जाते शिक्षा दुःख भोगवला. प्रभू सांगतोय का, ज्या बदे येशू ख्रिस्तला मानतीत विश्वास राखतीत त्या नरकमने दंड दुःख भोगवतील नाही. कसं का येशू तेहनला याद करतोय ने तेहनचे साठी तो मरण स्वीकारला, मरून पामला, मग तो सजीवन झाला. कसे का तो प्रभू होता, मागली करून तो पासा स्वर्ग म्हणून गेला. नरकचे दुःखतून तुम्ही बचाई मागता, येशूला प्रार्थना करा. तो जीवता आहे ने तो तुमांच्या ऐकील. त्याला सांगा का, प्यारा दयाळू प्रभू येशू, मी पापी आहूं, ओढ्यान मी खूप निराश दुखी आहूं. कृपा कर, दया कर, मला माफी दे. माझ्यासाठी जीव दिलास, तुझा मी आभार मानतोही. माझे हृदयातून बद पाप दूर करणे मला बेस बनाव. जहा
हे प्रमाणे प्रार्थना करता तहा प्रभू येशू तुमचे हृदयातून पाप घेऊन घेईल, तहा मग तो तुमच्या हारी राहील. त्याच्या पुतेचा पवित्र आत्मा तुमचे अंदर ठेवील. काही पण खराब कामा नाही कराय तो तुम्हाला मदत करेल. येशूची हर हमेशा प्रार्थना तुम्ही करून सकता. कोई पण समयलं प्रार्थना करून सकता ने तो तुम्हाला मदत करून सकील. कसे का तेह्यांच्या तुमच्यासाठी दया आहे. हाचा प्रभू शिवाय तुम्ही प्रार्थना करसाल नोका. कोई दिस तुम्ही भेव राखसाल नोका. कसे का प्रभू तुमचा रक्षण करील. जहा तुम्ही मरण पामसाल तहा हे धरतीवरून सिद्ध स्वर्गमनी जासाल. आजच जीवन सुधारायसाठी तयार रहा. प्रभूना सांगेल आहे का तुम्ही येशू मनी भरोसा राखा. बैलगाडी हाकणार एक आदमी गावाचे एक वाटवर आफळायतोय. समय रात्रीचा आहे ने अंधार खूप आहे. एका एक तो पाहतोय का वाटाच्या दोन फाकं पडतात. ते त्याला खबर नाही मळ का मी कंचे वाटलं जाव. तो विचार मनी पडतोय. शेवटे तो एक वाट प्रसन्न करतोय. तो पोतेचे बैलांना हाक मारून बोलवतोय ने त्यांना मारतोय. काठीना बैलांना मारत होता. उड्या म्हणी गाडीची पैंडी वंडी खाय म्हणी जाऊन पडतीत ने बैला खराब वाट म्हणी गबडतीत. त्यांना पाहून सकायचे नाही का ते कोठो जातीत. गाडी हाकणार कोठो जातोय त्याची त्यांना खबर नाही मळ. त्यांना पोतेचा गाव सोडून दिलाय ने जीवायसाठी बेस जागाची शोध गवस करतोय. पोतेचे गावामनी मांदी माणसा वधारे आहेत ने तठ मारामारी झगडा टंटावाळी वधारे आहेत. ओढ्यान तो तठ राहाय मांग नाही. तो आशा राखतोय का मी बेस वाट प्रसन्न करेल आहे. तो आशा राखतोय का हे वाटलं चोर लुटार नाही मळत. तो विचार करतोय का ही वाट मला शांती आनंदवाळी जागावर मला घेऊन जाईल. आपले बदे जीवनचे वाटलं मुसाफरी करून सकू. पण आपल्याला खबर नाही मळ का आपले कोठो जाऊन राहिलोय. काय आपले तो गाडी हाकणारचे वानूक आहो का जी वाट तेना जानाय वगैरे प्रसन्न करेल आहे का. ही वाट बेस आहे का खराब आहे. आपले खास जाणून घ्या पाहिजे का आपले बेस वाटलं आहो का नाही. जहा जीवनची मुसाफरी पुरी होते ता फिरीहून आपले मुसाफरी करून सकजन नाही. जीवनची वाट पायाखालने दुखी खाल भरपूर वधारे आहे. आपला सुख लुटून घ्यासाठी चोरांचे वानूक शैतानना दुष्ट खराब आत्मा वाट पाया करतात. शैतान आपल्याला क्षेत्राई विचार करतोय. ओढ्यान आपले खराब मार्ग वाट प्रसन्न करू. कसा का शैतान आपल्याला फसवून टाकवतोय. कोणी शोधील काय बद्धे वाटे प्रभूचे जवळ जाऊ नाही सकतील नाही. खूप वाटी पापने मरण ओढ्यान घेऊन जातील. ओढ्या नरक ही शैतानची जागा आहे. प्रभूतून माणसांना वायला पाडून टाकतोय. कायमसाठी नरकथून पळून जायसाठी कोई जातची वाट नाही मळ. तहा कायम वाट आहे जे प्रभूचे इकडे घेऊन जातात. हा एक वाट आहे. ही वाट माणसा बनावेल नाही मळ. ही वाट प्रभूना बद्यांसाठी बनावेल आहे. ओढ्यान लोकांनी ही वाट जाणली स्वीकारली. ही वाट खूप कठीण आहे सहिली नाही मळ. प्रभूचे जवळचा हा मार्ग तुम्ही केवी रीते गवसून सकसाल. ही वाट एजी आहे. येशू ख्रिस्त मनी विश्वास राखा. तुमचं पाप कबूल करा तर जरूर तुम्हाला प्रभू येशू साच मार्गाला वाटाला घेऊन जाईल. सलाम जीवाबाई. सलाम. माझा मित्र मी तुम्हाला काही सांगाय मागू. तुही प्रभूच्या बायबल सांगतोय का पापाचा फळ मरण आहे. जे पाप करतात ते मरतीलच. आपला प्रभू हो पवित्रने न्याय प्रभू आहे. जहा आपलं पापने आपले भूलचा परिणाम नाही तहा ते आपल्याला नरकमनी कायमच कशा दौडतात. शैतान आपले जेवळ येतोय ने आपल्यापाशी पाप करवतोय तर काय त्याची शिक्षा तिला नाही भोगवाय म्हणीये. त्याची शिक्षा काय तिला नाही मिळाय पाहिजे. आपला प्रभू हो न्याय प्रभू आहे. हे कारणसाठी त्यांना आपल्याला असं बनावेल आहेत का
ओढ्यान आपले बेस का नाही बेस पसंत करून सकू. पहा आपले खराब करायचा विचार राखू तर बेस करायसाठी तो आपल्यांवर बळजबरी कर नाही तशी एना वाट पण बनावेल आहे का. पहा आपले बेस करायचा विचार राखू तर आपले खराब कराय नाही पड असं पण आहे. असा कसे काय असा नाही का. शैतान खराब काम करवायसाठी आपल्याला फसवतोय. शैतान खरेखर प्रभूचा दुश्मन आहे ने तो हमेशा त्याला सतावाय आपल्याला काबूमनी घ्यासाठी प्रयत्न कोशिश करतोय ने प्रभूची वाटथून आपल्याला दूर करील ने एक दिवस प्रभू त्याला ने तेजे त्याला सतावाय ते बध्यांना इस्तचे भट्टेमनी जागामनी टाकील. शैतानला त्याची शिक्षा जडील पण आपल्याला शैतानला सरखावायची कोई जरूर नाही मिळ. आपले त्याला चोखी ना पाडून दिया आपले स्वतंत्र राहू त्याचे बोल झूट पाडून सकू. पहा आपले प्रभूना दाखवेल वाटल चालायचा प्रसन्न करू. तहा तो सांगतोय मी तुमचे पाप धुवून टाकीन तुमचे अंदर मी नवा हृदय ठेवीन. हे बेस हृदय खाल आपल्याला कोदीस पाप करायची इच्छा होईल नाही. आपले शैतानचे मागणी करून जावच नाही. प्रभूच्या बायबल सांगतोय का आजच तुम्ही प्रसन्न करा का कोणाची सेवा करायची. दरेक माणसाही पोतेची प्रसंगी कराय पाहिजे. आपले धारू तर प्रभू का शैतान दोन्यातून एकला प्रसन्न करू. दोन्यांना एक हारे प्रसन्न करू नाही सकजन. पहा आपले पाप करू तू ही आपले दोस्तारांची का दुश्मनांची भूल नाही शैतानची पण भूल नाही. आपले हृदयाचे विचार ना पाप येतोय. पापातून बचवायसाठी एकच वाट आहे ती ही आहे प्रभू जे तुम्हाला नवा हृदय दिया विचार करतोय ते मिळवाय. प्रभू इसो सांगतोय मी त्यांचे हृदयचे वर्त माझं कायदा नियम लखीन तहा अशी माणसा प्रभूला खुश करायला प्रसन्न करतील. हे नवा जीवन कोणी कसा करून मिळवून सकील. प्रभू तर खूप मोठाने खूप पवित्र आहे ते जे संबुक कसा करून जाव. प्रभू मोठाने पवित्र आहे. प्रभू पाप्यांना दूर करतोय ने आपले पापाचे वाटल जाव तर तो आपल्याहारी राखून सकील नाही. हे कारण साठीच तो पोते हे दुनियामनी आला ने आपले पापासाठी पोतेना जीवनची कुर्बानी दिली. हे रीती त्यांना शैतानचे शक्तीला त्यांना तोडून टाकली. शैतानला बळ वगरचा बनवला. पहा आपले एजी कामा मरण याहुतीने स्वीकारू तहाच प्रभू आपले पापाची माफी देईल. आपले खरी रीते प्रभूचे जवळ जायच पाहिजे ने त्यालाच मानाय पाहिजे दुसरा कोणाला पण मानाय नाही पाहिजे. तहा प्रभू आपल्याला नवा हृदय देईल. आपले प्रभू ईश्वरला मानू तहा आपले ईश्वरची पोस्या बनू. ईश्वरची पोस्या तरीके आपले आपला हे जीवनची बधे गोठी विषय तेजे हारी गोठी करून सकू. कुटुंबची माणसांसाठी गोठी कराय जरूर आहे. पोतेंची फरज बजावायने जबाबदारी पुरी करायसाठी पण अडोस पडोस गोठी माठी होवाय पाहिजेत. आपल्याला ईश्वरला सांगायची जरूर राहते का बेस वस्तू आम्ही वखाण करूतोय तो आपल्याला आनंद करायला देतोय. आपल्याला आनंदसाठी मासी पाखरा खेळायच्या फळा त्यांना उत्पन्न करेल आहे. आपल्यांच्या जीवासाठी त्यांना बधी वस्तू उत्पन्न करतोय. वधारे करतोय तो मोठा दयाळू आहे. तो आपल्याला मुश्किलीतून मानगीतून बचवतोय. तो आपल्यासाठी दयाळू भला आहे. आपले तेजा आभार मानाय पाहिजे. अलबत कोई दिस आपल्याला वस्तूची जरूर पडते तहा आपले स्वर्गीय भास हे वस्तूसाठी सांगतोही ने मागवतोही. आपली पोसे आपल्यापाशी खायच्या मागतीत ने आपले तेहनला देतोय. तेहनचे साठी जे खराब होवा ते आपले तेहनला नाही देजन. जो ईश्वर पाशी आपले खराब वस्तू मागवतो तो कोई दिस दिल नाही. तुमचं काही भेव लागत असा प्रश्न आहेत ईश्वरला तेजे विषय सांगा. प्रश्नाचा उकेल कसा करायचा तो ईश्वर जाणतोय. दुसऱ्यांना मदत करायसाठी ईश्वरला आपले सांगाय पडत आहे. तुम्हाला नवा जीवनची जरूर आहे यासाठी ईश्वरला ध्यान धरून प्रार्थना करा. सांगा त्यांना सांगला का बधी जी तेजी मागणी करते त्याला तो देतोय. तुम्ही काही खोटा करेल आहे तुम्ही दुखी आहात निराश आहात ईश्वरला सांगा. तुम्हाला माफी दिया त्याला सांगा तो तुमचा आपला हृदय साफ करील. दररोज आपले प्रभूचे हारी गोठी कराय पाहिजेत. ते जागता उठता बसता काम करता चालता घरामनी दुसरा कोई जागावर पण प्रभू हारी गोठी करून सकू.
ज्या कोणी त्याच्या हारी गोठी करतोय त्या गोटी दरेक जनाच्या तो ऐकून शकतोय ने तो दरेक जातची भाषा पण समजून शकतोय. तो बदे लोकांना याद करतोय. आपले ॲतली मस्त लोक त्यांच्या हारी गोठी करू त्याची वाट तो पाहतोयच. परंतु पहिला म्हणे पहिला प्रथम आपले इसुला मानाय पाहिजे तहा तो आपल्याच्या ऐकील. नाही रे मानो राजा तुझे मूर्तीला नाही रे मानो. नाही रे मानो राजा तुझे मूर्तीला नाही रे मानो. तोंड आहे पण बोलत नाही. तोंड आहे पण बोलत नाही. कान आहे पण ऐकत नाही. राजा तुझे मूर्तीला नाही रे मानो. कान आहे पण ऐकत नाही. राजा तुझे मूर्तीला नाही रे मानो. नाही रे मानो राजा तुझे मूर्तीला नाही रे मानो. डोळ आहे